तुम्ही तिकडे या आणि तिकडे येताना फक्त पुरुष येऊ नका, स्त्रियांना घेऊन या. आज बोलले कुंभार सर, पण एक स्त्री आपल्या बरोबर आहे. आपण समतेच्या गोष्टी बोलतो, आपल्यामध्ये खूप खूप प्रॉब्लेम आहे, तर स्त्रियांना घेऊन या. एक गाडी तुम्ही जर पुरुषांची काढत असाल तर नक्कीच एक गाडी तुम्ही स्त्रियांची काढा. तुम्ही तिथे या. प्रत्येक संस्कृतीच्या क्षेत्रामधल्या प्रत्येक गोष्टी बाबतीत की बाबा शिक्षणासाठी काय करायला पाहिजे, कलांचं काय करायचं, पर्यायी कला काय आहेत, पर्यायी शिक्षण काय आहे, पर्यायी उत्सव काय आहेत, कसे करायचे. आणि हे सगळं करण्यासाठी मी जसं कुंभार सरांनी आता सांगितलं की होय मी बोललोय आणि मी ते करणार. या साहित्य संमेलनानंतर मी पूर्ण वेळ फिरणार आहे. पूर्ण वेळ कशासाठी फिरणार ते सांगतो. हे असे सभा संमेलन घेऊन प्रश्न काय होणार नाही. हे तुम्ही आता एक इव्हेंट करणार है ना, इव्हेंट केली, शाहीर संभाजी ब्रिगेड यांचा सत्कार झाला, वा छान झालं, टाळ्या वाजवल्या, घरी गेले, ही झाली इव्हेंट. इव्हेंटची मुवमेंट होत नाही, नुसत्या इव्हेंटच्या पाठीमागं इव्हेंट होत आहे. ते तोडण्यासाठी आपल्याला एक चळवळ उभी करावी लागते. आणि ती चळवळ कोण उभं करतं, तर नवतत्वज्ञान तर उभाच करावं लागेल, पर्याय उभा करावा लागेल, कृती कार्यक्रम द्यावा लागेल. तो प्राथमिक कृती कार्यक्रम काढण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ते या साहित्य संमेलनानंतर मी कोल्हापूरच्या माणसांना विनंती करतो, आमच्या भावंडांना, की बाबा हो, जी मुलं आहेत त्यातले संभाव्य मुलं जे या कामासाठी वेळ देऊ शकतात ती टॅप करून आपण ठेवली पाहिजे. त्यांना ट्रेनिंग, सातत्यपूर्ण ट्रेनिंग देण्याची गरज आहे. पहिल्यांदा हे अभ्यास वर्ग जे बंद पडले प्रत्येक पक्षाचे, ते पहिले चालू करावे लागतील. हे सगळं करण्यात, हे सगळं जे मिटिंगा घेऊन मी प्रत्येक पक्षाकडे जाणार आहे. सीपीआयचे कोण आहेत नेते, मी त्यांचे जाणार आहे, त्यांच्या पाया पडणार आहे आणि मी त्यांना सांगणार की तुम्हाला या फासिस्ट काळामध्ये काय करावं असं वाटतं सांस्कृतिकदृष्ट्या, तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही आम्हाला पैसे नका देऊ, तुम्ही तुमच्याकडे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना आपण ट्रेनिंग करू आणि तुम्ही काही काळासाठी सांस्कृतिक राजकारणासाठी पूर्णवेळ कार्यकर्ते आपण उभे करू.